चला आवाज येतोय का रे? काल काय चालू होतं आपलं? चालू होतं घातांक संबंधित रूल चालू होते आपले. घातांक संबंधित काय काय नियम होते ते नियम बघितले होते आपण. कितव्या नियमापर्यंत आलतो आपण? कालचे नियम एकदा बघून घ्या. आता ते माझ्याकडे ते नाहीयेत, एकदा आहेत का चेक करतो. एकच मिनिट, सेव्ह नाहीत केले मी. ठीक आहे, चला घातांक संबंधित नियम चालू आहेत आपला. घातांक संबंधित नियम चालू आहेत. जाऊया करे काल. पुढचा रूल आहे तुमचा, एकचा घातांक n जर असेल, समजा एकचा घातांक n असेल तर लक्षात ठेवायचं चा घातांक n कितीही असू द्या, तुमचं उत्तर काय असणार? 1 असणार आहे. तुमचं उत्तर काय असणार त्या ठिकाणी? 1 असणार. 1 क्लिअर करे बाबा, क्लिअर का? जर एकचा घातांक n असेल, उदाहरणार्थ घेऊया ना आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. समजा उदाहरणार्थ आपण घेतलं, उदाहरणार्थ काय घेतलं माहिती का? उदाहरणार्थ जर एकचा घातांक जर 0 घेतला, उत्तर किती येणार आहे तुमचं? 1 येणार. का रे बाबा? कारण शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर हे 1 येतं. उत्तर किती येतं? 1 येतं. समजा मी काय घेतलं? एकचा घातांक 15 घेतला. एकचा घातांक 15 घ्या, तुमचं उत्तर शेवटी किती येणार? 1च येणार. याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचं, एकचा घातांक n असेल तर उत्तर तुमचं 1 येणार. उत्तर किती येणार तुमचं? 1 येणार राजा. चला पुढचा रूल, हे रूल क्लिअर का बाबा? समजा वजा 1चा घातांक n असेल आणि वजा 1चा घातांक n असेल आणि n जर तुमचा काय असेल? समसंख्या असेल. घात जो आहे तो घात काय असेल तुमचा? समसंख्या असेल राजा. घात जर तुमचा समसंख्या असेल तर आता बघा, घात जर तुमचा समसंख्या असेल इथला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 4 घेतला, वजा उदाहरणार्थ घेतो मी, उदाहरणार्थ वजा 1चा घातांक जर 4 असेल राजा, तर आपण काय करतो रे? 4 वेळा गुणाकार करतो, करून धावतो. वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1, वजा वजा कॅन्सल झालं, वजा वजा काय झालं? कॅन्सल झालं. शेवटी उत्तर किती आलं तुमचं? 1च आलं. उत्तर किती आलं तुमचं? 1च आलं राजा. ह्याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं? जर वजा 1चा घातांक जर समसंख्या आला तर उत्तर लक्षात ठेवायचं 1च येणार. उत्तर किती येणार तुमचं? 1 येणार. लक्षात ठेवायचं उत्तर किती येणार तुमचं? 1 येणार. 1 राजा. का रे बाबा? कारण 4 आहेत तुमचे मायनस, एकमेकाला ते कॅन्सल होऊन जाणार, एकमेकाला ते कॅन्सल होऊन जाणार. समजा तुमचं काय असेल? वजा 1चा 6वा घात असेल, वजा 1चा 6वा घात असेल, उत्तर किती येणार तुमचं? 1च येणार. कारण कार्य घात हा सम आहे. घात जर सम असेल तर उत्तर प्लस मध्ये येणार. घात जर सम असेल तर उत्तर कशामध्ये येणार तुमचं? प्लस मध्ये येणार राजा. हे क्लिअर झालं. आता समजा वजा 1चा घातांक n असेल आणि वजा 1चा घातांक जर n असेल आणि तुमचा n इज इक्वल टू काय असेल माहिती का? विषम संख्या असेल. n जर तुमचा विषम संख्या असेल, विषम संख्या, n काय असेल तुमचं? विषम संख्या असेल. मला सांगा, n जर विषम असेल, उदाहरणार्थ घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. उदाहरणार्थ घेतलं, वजा 1चा घातांक 3 घेतला, 3 राजा. आता घात जो आहे ना, घात हा घात विषम आहे. घात कसा विषम आहे ना तुमचा. मग समजा मी वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1 असं केलं, वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1 गुणाकारामध्ये वजा 1, मग विषम कुठलीही संख्या घ्या, 5 घ्या, 7 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा, वजाला वजा कॅन्सल झालं, राहिले की वजा तुमचे 1, म्हणजे वजा राहतंय. लक्षात ठेवा. समजा 5 घेतलं तर 5 पैकी 4 कॅन्सल होतील, 1 बरोबर राहील का नाही मला सांगा? याचा अर्थ वजा 1चा घातांक जर लक्षात ठेवायचं काय आला तुमचा? विषम आला, तर उत्तर लक्षात ठेवायचं वजा मध्ये येतं. याचा अर्थ काय आला तुमचं? वजा 1 आलं. उत्तर काय आलं तुमचं? वजा 1 आलं. क्लिअर खरे बाबा? उत्तर काय आलं तुमचं? वजा 1 आलं. रूल क्रमांक पुढचा लक्षात ठेवायचं, जर 1चा घातांक जर n असेल तर उत्तर तुमचं 1च येणार, मग तो घात किती पण असू द्या. समजा वजा 1चा घातांक जर लक्षात ठेवायचं काय माहिती का?
वजा एकचा घातांक n असेल आणि n जर सम असेल तर उत्तर प्लस मध्ये येणार. उत्तर कशामध्ये येणार? प्लस मध्ये. उत्तर एकचा कितीही गुणाकार करा, एकचा कितीही गुणाकार केला शेवटी एकच येणार. तर ते मायनस का प्लस? तर n वरती डिपेंड राहणार. n जर तुमचा सम संख्या असेल उत्तर प्लस मध्ये येणार. उत्तर कशामध्ये येणार? प्लस मध्ये येणार. आणि n जर लक्षात विषम संख्या असेल तर उत्तर कशामध्ये येणार? तुमचं मायनस मध्ये येणार. क्लिअर खरे बाबा? इथपर्यंत 3 रूल क्लिअर का तुमचे? पर्यंत 3 रूल क्लिअर का? जाऊया पुढं, जाऊया का पुढं? बघा पुढचा रूल आता. ए चा घातांक यम छेदामध्ये n असेल. ए चा घातांक यम छेदामध्ये जर n असेल तर काय लक्षात ठेवायचं माहिती का? ह्या यम जो असतो तो यम असतो तुमचा घात. यम जो असतो तो घात असतो आणि n जो असतो तो काय असतो? त्या ठिकाणी मूळ असतो. n जो असतो तो n म्हणजे लक्षात ठेवायचं मूळ आहे आणि m म्हणजे लक्षात ठेवायचं तो काय? तुमचा घात आहे. काय आहे? घात आहे. मग ह्याला जर सोडवायचं असेल तुम्ही, उदाहरणार्थ जर मी घेतलं, याचा अर्थ याला कसं लिहू शकता तुम्ही? करणीच्या चिन्हामध्ये इथं आलं तुमचा पाया. हा ए झाला पाया. ए काय झाला? तुमचा पाया झाला. यम झाला त्याचा घात आणि n झालं त्याचं मूळ. आता ए चा घात किती आहे? त्यांचं यम आहे. ए चा घात इथं यम लिहून टाका आणि मूळ इथं लिहायचं असतं. इथं येणार तुमचं मूळ. आपलं मूळ किती आहे? n आहे. इथं लिहिलं तुमचं n. चला, ए चा घातांक लक्षात ठेवायचं. यम छेदामध्ये n जर आला तर ए हा तुमचा पाया असणार, यम हा तुमचा घात असणार आणि n हे तुमचं मूळ असणार. राजाओ, त्याचा अर्थ त्याला करणीच्या चिन्हामध्ये लिहायचं असेल तर इथं लिहिला पाया आतमध्ये. ए चा घातांक काय असेल? तुमचा यम असेल आणि मूळ इथं तुमचं लिहून टाकायचं. तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये दिलं असेल तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता आणि ह्याच्यामध्ये दिलं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. उदाहरणार्थ घेऊया. समजा उदाहरणार्थ घेतलं, 5 चा घातांक 3 छेदामध्ये किती आलं? तुमचं 4 आलं. 5 चा घातांक 3 छेदामध्ये किती आलं? 4 आलं. ह्याला जर करणीमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? करणीचं चिन्ह काढणार. इथं पाया 5 आला. हा वरचा 3 जो आहे तो काय आहे? तुमचा घात आहे. 3 घात आहे आणि 4 काय? तुमचा पाया आहे. 4 काय? तुमचं तिथं मूळ आहे. 4 काय? तुमचं मूळ आहे. मग घात हा 5च्या डोक्यावर लिहायचा 3 इथं आणि मूळ लिहिलं तुमचं 4 इथं. चला, क्लिअर का? तर समजा पुढचा रूल बघूया आता. हा रूल सुद्धा लक्षात ठेवा, घातांकाची गणित सोडवताना आपल्याला उपयोगी पडणार आहे. समजा ए चा घातांक 1/2 असेल. ए चा घातांक 1/2 असेल तर ह्याची मांडणी तुम्ही कशी करू शकता? 1/2 चा अर्थ असतो रूट. चा अर्थ 1/2 चा अर्थ असतो रूट. लक्षात ठेवायचं. म्हणजे रूट मध्ये आलं तुमचं ए. रूट मध्ये काय आलं? तुमचं ए आलं. रूट मध्ये आलं तुमचं ए. राजा, उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तुमचं, उदाहरणार्थ तर 4 चा 1/2 असेल. 4 चा जर 1/2 असेल तर काय येणार त्या ठिकाणी? रूट मध्ये येणार तुमचं 4. रूट मध्ये किती येणार? तुमचं 4 येणार. वर्गमुळात आलं तुमचं 4. राजा, चला, क्लिअर का? समजा असं असेल, ए चा घातांक 1/3 असेल. ए चा घातांक 1/3 असेल याचा अर्थ असतो घनमूळ. चा अर्थ असतं घनमूळ. इथं आलं तुमचं ए, पण घनमूळ येताना लक्षात ठेवायचं इथं लिहायचं असतं 3. इथं लिहायचं 3 तुमचं. समजा ए चा घातांक किती असेल? 4 असेल तर चौथं मूळ आलं. ए चं कितवं मूळ आलं? चौथं मूळ आलं. याचा अर्थ ए चं चौथं मूळ कसं लिहू शकतो? ए चं चौथं मूळ ह्या ठिकाणी इथं लिहिलं तुमचं 4. उदाहरण घ्यायचं तुम्ही वेगळी उदाहरणं तयार करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. उदाहरण तयार करू शकता. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तुमचं इथं 5 चा घातांक 1/3 असेल तर लक्षात ठेवायचं घनमुळामध्ये किती आलं? तुमचं 5 आलं. घनमुळामध्ये किती आलं? 5 आलं. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तुमचं इथं तर 3 चा घातांक 1 किती आला? तुमचा 4 आला. म्हणजे 3 चं चौथं मूळ तुम्ही कसं लिहिणार? इथं लिहिणार 3, तर लिहिणार 4 तुमचं. इथं म्हणायचं 3 चं चौथं मूळ. क्लिअर खरे बाबा? चला, रूल किती झाला तुमचा? 1 2 3 4 आणि 5. 5 रूल क्लिअर का? 5 रूल आपल्याला लक्षात ठेवायचे, वापरायचे. कालचे रूल प्लस हे रूल लक्षात ठेवायचे. चला, जाऊया पुढं. पुढच्या रूल कडती, पुढच्या रूल कडती जाऊया का? चला, पुढचा रूल बघा. समजा ए चा घातांक जर तुमचा यम असेल, ए चा घातांक जर यम असेल तर ह्याची मांडणी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? म्हणजे जी गुणाकार व्यस्त संख्या कशी लिहू शकता?
ए चा घातांक m ची गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या. ए चा घातांक m असेल त्याची गुणाकार व्यस्त संख्या तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता बघा. बघा, एक छेदामध्ये ए चा घातांक m लिहू शकता. एक पहिल्यांदा हे लिहितो मी तुमच्या लक्षात येईल. ए चा घातांक वजा m, ए चा घातांक वजा m. ए चा घातांक m ची गुणाकार व्यस्त संख्या तुम्ही कशी लिहू शकता? ए चा घातांक वजा m किंवा एक छेदामध्ये ए चा घातांक m, एक छेदामध्ये ए चा घातांक m चा अर्थ ए चा घातांक m याची जर तुम्हाला गुणाकार व्यस्त संख्या लिहायची असेल तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. पहिली लक्षात ठेवायचं ए चा घातांक वजा m लिहू शकता किंवा ए चा एक छेदामध्ये ए चा घातांक किती तुमचा m. क्लिअर खरी बाबा. चला उदाहरणार्थ घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून. उदाहरणार्थ समजा 5 चा वजा 3 घात असेल, 5 चा वजा 3 घात असेल तर ह्याची तुम्हाला लिहायची गुणाकार व्यस्त संख्या. एक मिनिट वजा नाही लिहित तिथं. वजा लिहिले तर काही प्रॉब्लेम नाही, त्याची गुणाकार व्यस्त संख्या करू शकता. 5 चा घातांक मी 3 लिहिला, त्याची करायची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या. मग 5 चा घातांक जर 3 असेल याची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला लिहायची असेल तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? पहिलं लक्षात ठेवा लिहायचं आहे तुम्हाला ए चा घातांक वजा m, सेम तसंच लक्षात ठेवा 5 चा घातांक वजा 3, 5 चा घातांक वजा 3 किंवा त्यालाच कसं लिहू शकता तुम्ही? एक छेदामध्ये 5 चा घातांक 3, एक छेदामध्ये 5 चा घातांक 3. चला क्लिअर का? रूल क्लिअर खरी बाबा. जर अजून एक उदाहरण घेतो अपूर्णांक म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येऊन जाईल. 2 छेदामध्ये 3 चा घातांक वजा 3 नाही प्लस घेतो. वजा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, 3 घेतलं 3. तर 2 छेदामध्ये 3 चा घातांक 3 म्हणजे घन आहे तुमचा. ह्याला तुम्हाला गुणाकार व्यस्त संख्येमध्ये लिहायचं आहे. जर ह्याला तुम्हाला गुणाकार व्यस्त संख्येमध्ये लिहायचं असेल तुम्ही पहिल्यांदा कसं लिहू शकता? 2 छेदामध्ये 3 लिहायचं. 2 छेदामध्ये किती लिहायचं? 3 लिहायचं. 2 छेदामध्ये 3 पाया हाय असं लिहायचं. गुणाकार व्यस्त करायचे घातांक प्लस मध्ये इथं मायनस करा, घातांक प्लस मध्ये इथं मायनस करा. पहिली गुणाकार व्यस्त संख्या तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. चलो क्लिअर. दुसरी गुणाकार व्यस्त संख्या कशी लिहू शकता? किंवा जर मी वजा आलं तर सांगितलं कसं लिहायचं असतं? एक छेदामध्ये 2 छेदामध्ये 3 चा घातांक प्लस 3 येणार. आता इथं काय ना तुमचा प्लस 3 येणार, तर आला तुमचा 3. चला क्लिअर. म्हणजे पहिली 2 छेदामध्ये 3 चा गुणाकार व्यस्त संख्या कशी लिहू शकता? 2 छेदामध्ये 3 पाया तसंच लिहायचं, इथं प्लस आहे इथं काय करायचं? मायनस करायचं. किंवा राजाओ एक छेदामध्ये 2/3 चा घातांक किती करू शकता? 3. किंवा लक्षात ठेवायचं अजून कसं करू शकता तुम्ही? इथं अजून तुम्ही कसं गुणाकार व्यस्त करू शकता? तुम्ही तर गुणाकार व्यस्त करू शकता 3 छेदामध्ये 2, 3 छेदामध्ये 2 चा गुणाकार 3 छेदामध्ये 2 चा घातांक 3 चा घातांक 3 राजा. चला क्लिअर का? अशा 3 पद्धतीनं तुम्ही गुणाकार व्यस्त संख्या करू शकता. हे जे रूल सांगतोय हे रूल लक्षात आपल्याला घातांकाची उदाहरण सोडताना वापरायचे. जर तुम्ही रूल जर व्यवस्थित नाही लक्षात घेतले तर लक्षात ठेवा एक्झाम्पल सुटणार नाहीये. त्यामुळं पहिल्यांदा रूल समजून घ्या, रूलला व्यवस्थित समजून घ्या आणि मग एक्झाम्पल सोडवा, उत्तर तुमचं लगेच निघून जाईल. चला क्लिअर करे बाबा. हा रूल खूप महत्वाचा आहे. ए चा घातांक m असेल ची गुणाकार व्यस्त संख्या तुम्ही दोन पद्धतीनं लिहू शकता. याची लक्षात ठेवा जर अपूर्णांकामध्ये दिली असेल तुम्ही 3 पद याचा एक छेद लक्षात ठेवा 2/3 चा घातांक 3 म्हणजेच ते 3/2 असतं, व्यस्त क्रिया होऊन जाते तिथं, काही प्रॉब्लेम नाहीये.
जाऊया का आता पुढं. चला आता काय लक्षात ठेवायचं माहिती का पुढचा मुद्दा. तर 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या मांडणे. 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये स्वरूपात संख्या मांडणे. 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय करायचे, संख्या मांडायची आहे. बघा कशा पद्धतीनं मांडायची. समजा तुम्हाला काय दिलं माहिती का, समजा उदाहरणार्थ दिलं तुमचं समजा 10 दिलं. ह्या 10ला तुम्ही 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कसं मांडू शकता, किंवा वेगळी संख्या घेतो मी तुमच्या लक्षात येईल इथं. समजा मी काय घेतलं, 20,000 घेतलं. समजा 20,000 घेतलं. मी 20,000 लक्षात 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये मी कशा पद्धतीने मांडू शकतो. बघा मी याला 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने मांडू शकतो. मी 2 लिहिणार, बरोबर करे 2 आहे, मी 2 लिहिणार. 2 गुणाकारामध्ये 10 लिहिणार. तर 2च्या पुढे किती शून्य आलेत, 1 2 3 4. जेवढे शून्य आलेत लक्षात ठेवायचं, जेवढे शून्य आलेत तेवढा घात देऊन टाकायचा 10वरती. तेवढा घात 10वरती देऊन टाकायचा. किती आले, 1 2 3 आणि 4. 4 इथं शून्य देऊन 4 घात देऊन टाकायचं. क्लिअर झालं का रे. याचा अर्थ तुम्ही 20,000चं 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कशी मांडणी करू शकता, 2 गुणाकारामध्ये 10चा चौथा घात करू शकता. पुढे तुम्हाला असं दिलं 40,000 दिलं, तुम्हाला 40,000 दिलं असेल, किंवा 4 लाख देऊ द्या, तुमचं 4 लाख दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलेलं 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये मांडा, तर 4 लिहायचं, 4 गुणाकारामध्ये 10 लिहायचं. कारण 10च्या घातांकामध्ये मांडायचं. किती शून्य आलेत, 1 2 3 4 5. 5 शून्य आलेत, तेवढा धन घातांक बनवायचा. तेवढं काय करायचं लक्षात ठेवा, धन घातांक बनवायचा. धन घातांक बनणार तुमचा, किती शून्य आलेत, 5. 5 होऊन जाणार त्या ठिकाणी. मी तुम्हाला अगोदर धन घातांक शिकवतोय. काय शिकवतोय, धन घातांक कशा पद्धतीने बनवायचा. धन घातांक लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आपण शिकतोय. समजा तुम्हाला काय दिलं माहिती का, 10,000 दिलं. या 10,000 तुम्हाला 10च्या घातांकामध्ये मांडायचं. कसं लिहू शकता, 1 लिहू शकता. 1 गुणाकारामध्ये 10चा घातांक, किती शून्य आले, 1 2 3 4. 4 इथं लिहून टाकायचं 10च्या डोक्यावरती. 10च्या डोक्यावरती किती लिहिलं, 4 लिहिले. याचा अर्थ त्याला 10च्या घातांकामध्ये 10,000ला कसं मांडलं, 1 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती आला तुमचा, 4 आला. किती आला, 4 आला. राजा चला अजून घेऊया का उदाहरण. तुमचं समजा काय लिहिलं, 88 आलं. वरती मी 3 शून्य दिले. या 88,000ला 10च्या घातांकामध्ये तुम्हाला मांडायचं, तर कसं म्हणणार, 88 गुणाकारामध्ये काय करणार, तुमचं 10 लिहिणार. किती शून्य आहेत रे तुमचे, 1 2 3. 3 शून्य आहेत, 3 घात बनवा 10चा. 3 घात बनवा 10चा. क्लिअर खरे बाबा. 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. जेवढे शून्य आले तेवढे 10चा घातांक बनवायचा. जेवढे शून्य आलेत लक्षात ठेवा, तेवढे 10चा घात काय करायचं, बनवून टाकायचं. क्लिअर खरे बाबा, इथपर्यंत क्लिअर का. तुम्ही असं पुढं 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 वाढवू शकता. 1 वरती जेवढे शून्य येतात लक्षात ठेवा, किंवा एखाद्या अंकावरती जेवढे शून्य येतात तेवढे लक्षात ठेवा, 10चा काय करायचा, घात बनवायचा. तर उदाहरण बघा एक पुढचं. समजा तुम्हाला असं दिले 6,400 दिले. किती दिले, 6,400 दिलेलं आहे, किंवा 64,000 घेऊया आपण. तर ह्या 64,000ला तुम्हाला काय करायचं माहिती का, 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये जी मांडणी करायची. मग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता वेगवेगळ्या मेथडमध्ये. तर बघा पहिलं कसं करू शकता तुम्ही, ह्याला 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकता, की 64 लिहायचं. लिहिलं का, 64 गुणाकारामध्ये याला मांडायचं 10च्या घातांकामध्ये. मी आता सांगितलं लक्षात, धन घातांक कसा बनवायचा. धन घातांक कसा बनवायचा, तर लक्षात ठेवा किती शून्य आलेत बघायचं. जेवढे शून्य आले असतील लक्षात तेवढे 10च्या डोक्यावरती लिहून टाकायचं. म्हणजे 10च्या डोक्यावर तेवढा घात लिहून टाकायचा. म्हणजे समजा 3 शून्य आले तुमचे, तर लक्षात 10चा घात किती बनवायचा, 3 बनवायचा. 4 शून्य आले असेल तर तुमचा 10चा घात किती बनवायचा, 4 बनवायचा. मला सांगा इथं किती शून्य आले, 3 शून्य आले. याचा अर्थ 10चा घातांक किती येणार तुमचा, 3 येणार.
10चा घातांक किती येणार 3 येणार. याचा अर्थ 64,000ला तुम्ही 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने मांडलं 64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3. 64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 केला. आता ह्याला मी असं मांडू शकतो का रे? समजा मला वाटलं की मी 6 पॉईंट काय केलं 4. मी असं मांडू शकतो. पॉईंटचं जाऊ दे, नंतर पॉईंटचं बघतो मी. नंतर पॉईंटचं बघतो मी. बरोबर का? नंतर पॉईंटचं बघू इथं. मी ह्याला असं मांडू शकतो का 8चा वर्ग गुणाकारामध्ये 10चा घातांक 3. मी असं मांडू शकतो का रे 8चा वर्ग गुणाकारामध्ये 10चा घातांक 3? मांडू शकतो ना. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. मला 64 माहित आहे 64 8चा वर्ग आहे. 64 हा काय 8चा वर्ग आहे. मग मी असं पण लिहू शकतो 64ला 8चा वर्ग लिहू शकतो. याचा अर्थ मांडणी करू शकतो. तुम्ही 64,000ला तुम्ही 64 गुणाकार 10चा घातांक 3 पण मांडणी करू शकता आणि 64,000ला 8चा वर्ग गुणाकार 10चा घातांक 3 पण करू शकता. का रे बाबा 64ला तुम्ही 8चा वर्ग पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी असं करू शकतो का रे ह्याला? मला वाटलं की असं लिहायचं 4चा घन लिहायचंय गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 लिहायचं. मी असं लिहू शकतो का? बोला, मी असं लिहू शकतो का रे? मला सांगा. बोला रे, मी असं लिहू शकतो का? मी असं लिहू शकतो का? हो लिहू शकतो रे. का? अरे 64 हा 4चा घन आहे का नाही मला सांगा. 4 4 4 4 त्रिक 4 इंच 16 16 चौक 64. क्लिअर का मला सांगा? क्लिअर का रे बाबा मला सांगा. क्लिअर का? हो लिहू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मी असं पण लिहू शकतो, हे पण बरोबर, हे पण बरोबर आणि हे पण बरोबर. मला वाटलं की नाही 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 मला असं लिहायचं नाही. लक्षात पेपर काढणारा लक्षात ठेवा तो कुठल्या पद्धतीनं तुम्हाला 10च्या घातांकामध्ये मांडणी करून देईल ह्याचा नियम नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा 10च्या घातांकामध्ये आपल्याला मांडणी करता आलीच पाहिजे. प्लस लक्षात ठेवा आपण शाळेवरती असेल तर लक्षात ठेवा आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना ह्या गोष्टी पण शिकवता आल्या पाहिजेत. मग प्रश्न कसाही लक्षात तो स्कॉलरशिपला येऊ द्या ना तर टीईटीला येऊ द्या, तुम्हाला तो लक्षात ठेवा इकडं तिकडं फेल फार करून तुम्हाला तो शिकवता पण आला पाहिजे आणि विद्यार्थ्याला पण तो जुळला पाहिजे. मग मला सांगा, मला असं वाटलं की नाहीये मला 8चा वर्ग नाही करायचा, मला 4चा घन पण नाही करायचं. मी असं करू शकतो का ह्याला? मी ह्या 64ला असं करू शकतो का 2चा घातांक 6 गुणाकारामध्ये 10चा घन करू शकतो का? करू शकतो का रे? बघा ना 2चा 6 वेळा 6 वेळा घ्या 2 घेतलं कसा 1 2 3 4 5 आणि 6 एक जास्त झाला. बघा बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही किती आलं 64 आलं का 64. याचा अर्थ 2 तुम्ही 6 वेळा घेऊन गुणाकार केला असता. बघा मी काय म्हणतोय 2 हा 6 वेळा घेऊन गुणाकार केला असता तुमचं 64 येते. किती येतंय 64 येते. याचा अर्थ तुम्ही त्याला 64ला असं लिहू शकता का 2चा घातांक 6 गुणाकारामध्ये 10चा घन लिहू शकतो मी 64ला 2चा घातांक 6 का 2चा 6 वेळा गुणाकार केला की 64 येते. याचा अर्थ लक्षात ठेवा मी 64,000ला मी किती प्रकारे 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये लिहू शकलो तर 4 प्रकारे. किती प्रकारे? 4 प्रकारे लिहू शकलो. याचा अर्थ परीक्षेमध्ये लक्षात प्रश्न काढताना तो काढणारा जो कोण XYZ असेल तो ह्यापैकी 64,000 लक्षात ठेवा फक्त 64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3च दिला असं नाहीये. तो वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा त्याला 10च्या घातांकामध्ये मांडणी करून देईल. लक्षात ठेवायचं. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? चला क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का सांगा. मी लगेच पुढे जातो. लगेच पुढे मी जातो. चला चला मी ह्याला अजून वेगवेगळ्या पद्धतीने कसं मांडू शकतो बघा. आता इथपर्यंत क्लिअर झालं. मला काय करायचं माहिती आहे का ह्या 64चं लक्षण अजून वेगळ्या पद्धतीने मी 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकतो का? हो करू शकतो. बघा कसं. मला वाटलं की यार नाही नाही मला असं लिहायचंय 6.4 लिहायचं आहे. बघा मला जर वाटलं की मला तिथं पॉइंट मध्ये लिहायचं आहे मी लिहू शकतो का? हो लिहू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? लिहू शकतो. मी जर असं लिहिलं 6.4 गुणाकारामध्ये 10चा घातांक मी आता किती करू? कारण लक्षात ठेवा ऑलरेडी दशांश चिन्ह हित होतं. मी काय केलं दशांश चिन्ह आता डावीकडे सरकवले. जर एक घर डावीकडे सरकवलं असेल लक्षात ठेवा दशांश चिन्ह जर मी एक डावीकडे सरकवलं असेल कारण माझं ऑलरेडी 64,000चं 10च्या घातांकामध्ये मी मांडणी कशी केली ह्या 4 पद्धतीने केली. 4 पद्धतीने केली. मग मला सांगा मी असं करू शकतो का की इथं पॉइंट होता मी डावीकडे घर एक सरकवलं
मग मला सांगा 10चा घातांक 3च राहील का रे तुमचा? कारण आपला मूळ जो आहे तो 10चा घातांक 3च आहे. मूळ जो 10चा घातांक 3 काय तर लक्षात ठेवा 64 वरती 3 शून्य. 64 वरती किती शून्य? 3 शून्य आहेत आपले. बरोबर का? मग मला सांगा मी घातांक 3च ठेवू, वाढवू का कमी करू? आपल्या व्हॅल्यू मध्ये लक्षात ठेवा कमी नाही झाली पाहिजे. म्हणजे आपली जी किंमत आहे 64,000 ही कमी नाही झाली पाहिजे. मग तुम्ही 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कशाही पद्धतीने मांडणी करा. मी जर अशा पद्धतीनं मांडणी न करता 64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 न करता मी असं करू शकतो का रे? 6.4 गुणाकारामध्ये 10चा घातांक मी 4 करू शकतो का? करू शकतो. हो, क्लास सुरू झाला. क्लास कधी सुरू झाला? क्लास अर्धा तास झाला मी बडबडतो 1 तास. बघा मी असं करू शकतो का? बरोबर करू शकतो. कारण का दशांश चिन्ह वाढवले की तुमचा घात हा वाढला पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, दशांश चिन्ह जर लक्षात ठेवा मी काय केलं इकडे वाढ सरकवलं डावीकडे तर तुमचा घात हा 1 न वाढला पाहिजे. का वाढला पाहिजे? कारण आपली 64,000 मूळ किंमत आहे ती कमी जास्त नाही झाली पाहिजे. किंमत तीच राहिली पाहिजे. तिच्यामध्ये कुठलाही बदल नाही झाला पाहिजे. बघा आता बदल होतोय का? मी असं केला 6.4 गुणाकारामध्ये. आता मला सांगा 10चा घातांक 4 म्हणजे 4 शून्य झाले. किती शून्य झाले? 4 शून्य 1 वर 4 शून्य 1 2 3 4. बरोबर आहे का? आणि जर मी ह्या 6.4 आणि 10,000चा गुणाकार केला तर इथलं दशांश चिन्ह आणि इथलं शून्य कॅन्सल होईल आणि 64 वरती किती शून्य येतील? 1 2 आणि 3. माझ्या 64,000 किमतीमध्ये काही बदल झाला नाहीये. बघा माझ्या 64,000 किमतीमध्ये क्लास बघताना अडखळत आहे. कस काय रे अडखळत आहे? तुमच्या अरे माझी इंटरनेट क्वालिटी चांगली आहे. माझी इंटरनेट क्वालिटी चांगली आहे. इथं धावते ना इंटरनेट क्वालिटी चांगली. पोर नाही धावत लक्ष इथं धावते लक्षात चांगले सगळेच्या सगळे म्हणजे काढे आहेत. तुमचा कदाचित लक्षात इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल किंवा लक्षात व्हिडिओ बघताना तुम्ही काय करा 720 सेटिंग मध्ये जाऊन लक्षात 720 वरती करा क्लिक. मग तुम्हाला चित्र क्लिअर दिसेल तुमचं. तुमचं जर नेटचा स्पीड नसेल लक्षात ठेवता ते नाही दिसणार तुम्हाला क्लिअर. माझं तर इथून नेट क्लिअर आहे. ओके चलो हे क्लिअर झालं का? तुम्ही 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये कोणत्याही पद्धतीने मांडणी करा काही प्रॉब्लेम नाही. पण तुमची मूळ किंमत 64,000 ना ती कमी नाही झाली पाहिजे. माझी झाली का बघा सांगा. मी एक दशांश चिन्ह डावीकडे सरकवलं याचा अर्थ एक दशांश चिन्ह जर तुम्ही डावीकडे सरकवलं तर तुम्हाला 10चा लक्षात घात 1 न वाढवावा लागेल. 10चा घात 1 न वाढवावा लागेल. का वाढवावा लागेल राजा? कारण तुमच्या 64,000 या मूळ किमतीमध्ये फरक पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आता बघा हे तर मी मांडणी करून दाखवलं लक्ष काही फरक पडलेला नाहीये. मग मी काय केलं मी असं लिहू शकतो का ह्याला? समजा एक दशांश चिन्ह डावीकडे सरकवला म्हणजे मी काय केलं 0.64 केलं. आता एक दशांश चिन्ह अजून एक दशांश चिन्ह सरकवला म्हणजे मी डावीकडे किती दशांश चिन्ह सरकवले? 2 सरकवले. याचा अर्थ मला सांगा मी जर डावीकडे 2 दशांश चिन्ह सरकवत असेल तर माझा घात हा वाढला पाहिजे. माझा घात काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. कारण का रे ऑलरेडी माझं मूळ हे आहे. या 64,000चं मी 10च्या घातांकामध्ये 64 गुणाकार 10चा घातांक 3 केलं. पण मी आता काय केलं त्याला मी कसं मांडलं? एक दशांश चिन्ह डावीकडे दिला तर घात 1 न वाढवावा लागला. म्हणजे जेवढी दशांश चिन्ह तुम्ही डावीकडे वाढवाल तेवढे घात तुम्हाला वाढवायला पाहिजेत. तर तुमच्या मूळ किमतीमध्ये फरक पडणार नाहीये हे लक्षात ठेवायचं. बघा मी आता काय केलं 64 होतं मी आता काय केलं 2 दशांश चिन्ह डावीकडे गेलो. याचा अर्थ माझ्या 3 मूळ 3 शून्य होते म्हणजे 10चा घातांक 3 होता. याचा अर्थ मला 10चा घातांक आता 2 न वाढवायला पाहिजे. 2 न वाढवायला पाहिजे. आता 3 होता 3 2 दशांश चिन्ह सरकवले याचा अर्थ मला किती करायला पाहिजे? 5 करायला पाहिजे. किती करायला पाहिजे? 5 करायला पाहिजे. बघा आता मी आता हे सॉल्व्ह करून दावतो मी तुमच्या लक्षात येईल. बघा आता मी काय केलं 0.64 लिहिलं गुणाकारामध्ये. मला सांगा 10चा घातांक 5 म्हणजे 1 वर किती शून्य? 5 1 2 3 4 आणि 5. मग इथले 2 दशांश चिन्ह आणि इथले 2 शून्य कॅन्सल झाले म्हणजे 64 वरती किती शून्य राहिले? 1 2 आणि 3 1 2 आणि 3. मला सांगा माझ्या मूळ किमतीमध्ये काही फरक पडला का? नाही. 64,000 बरोबर राहिली. म्हणजे मी 0.64 गुणाकार 10चा घातांक 5 केला तर लक्षात ठेवा माझ्या किमतीमध्ये काही फरक पडला नाही. याचा अर्थ तुम्ही या 64,000ला 0.64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 5 ह्या पद्धतीमध्ये तुम्ही 10च्या घातांकामध्ये मांडणी करू
शकता. बघा मी असं मांडू शकतो का रे? आता क्लिअर झालं तुमचं. मला वाटलं की नाही 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 मला नाही असं मांडायचं. चल मी असं मांडतो. हा पॉईंट अजून एक डावीकडे सरकवला. समजा मी असं लिहिलं 0.064 लिहिलं तर मला सांगा चालेल का? हो चालेल. लक्षात ठेवा. मग 10चा घातांक किती बनवायला पाहिजे? मी सांगितलं लक्षात, जेवढी डावीकडे तुम्ही लक्षात ठेवा दशांश चिन्ह सरकवाल तेवढे तुमचे घात वाढला पाहिजे. तेवढा घात तुमचा वाढला पाहिजे. लक्षात ठेवायचं. मी धन घातांक तुम्हाला बनवून दावतोय. लक्षात ठेवा. मी अजून ऋण घातांकडे गेलेलो नाहीये. आपण फक्त धन घातांक बघतोय. माझे मूळ किती घातांक होता तुमचा? 3 होता. बरोबर का रे? माझा मूळ घात होता तो 3 होता. मग आता मला सांगा, मी 3 दशांश चिन्ह डावीकडे गेलोय कारण ऑलरेडी 3 घात असताना माझा 64 व्हॅल्यू होती. याचा अर्थ मी 3 दशांश चिन्ह डावीकडे गेलोय. याचा अर्थ घात माझा कितीने वाढवायला पाहिजे? अजून 3 ने वाढवायला पाहिजे. पहिला 3 होता, अजून दशांश चिन्ह 3 डावीकडे सरकवल्यामुळे 3 ने वाढवायला पाहिजे. 3 आणि 3 किती आले? 7. 10चा घातांक किती येणार तुमचा? 6. म्हणजे लक्षात काय ठेवायचं माहिती का? तुम्ही जेवढी दशांश चिन्ह डावीकडे सरकाल तेवढी लक्षात तुमचा घात मूळ घात मध्ये वाढला पाहिजे. मूळ घात आपला किती आहे तुमचा? 3 आहे. एक दशांश चिन्ह वाढवलं की 4 1 न वाढला पाहिजे. पुन्हा मूळ घात 3 आहे. लक्षात मी किती दशांश चिन्ह वाढवले? 2. तर लक्षात घात 2 न वाढला पाहिजे. 3 2 किती झालं? 5. बरोबर झालं 5 तुमचं. मूळ घात माझा 3 आहे. लक्षात ठेवा. मी काय केलं? 3 दशांश चिन्ह डावीकडे सरकवले. याचा अर्थ माझा मूळ घात लक्षात ठेवा 3 न वाढणार. 3 मध्ये 3 ऍड केले किती आलं? 6 आलं तुमचं. तुम्ही असं कितीही वाढवू शकता. मला वाटलं की नाही असं लिहायचं मला 0.0064 लिहायचं आहे. तर मला सांगा 10चा घातांक किती बनवायला पाहिजे? मूळ घात आपला 3 आहे. मूळ घात 3 आहे. पण दशांश चिन्ह किती वाढवले? 4. 1 2 3 आणि 4. मग हे 4 आणि हे 3 किती झाले? 7. म्हणजे 10चा घातांक किती बनवायला पाहिजे तुमचा? 7 बनवायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवायचं, जेवढे तुम्ही दशांश चिन्ह डावीकडे सरकवाल तेवढा तुमच्या मूळ घातामध्ये वाढ झाली पाहिजे. मूळ घात तुमचा 3 आहे. मग इथं मी 4 दशांश चिन्ह वाढवले तर ते 3 लक्षात ठेवा. मूळ घातामधले 3 तुमची घात आणि हे तुमचे 4. असे 4 आणि 3 किती झाले? 7. क्लिअर करे बाबा. अशा पद्धतीने तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. जेवढे तुम्ही दशांश चिन्ह वाढवाल तेवढा घात तुम्ही तिकडे काय करायचं? वाढवायचं. क्लिअर करे बाबा. हे क्लिअर का? अजून एक उदाहरण घेतो. पूर्ण हे लेक्चर जाऊ दे आपलं, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला 10च्या घातांकामध्ये मांडणी करता आली पाहिजे. 10च्या घातांकामध्ये मांडणी करता आली पाहिजे. समजा मी लिहिलं 81,000. मी लिहिलं 81,000 आणि तुम्हाला 81,000चं काय करायचं? 10च्या घातांकामध्ये मांडणी करायची आहे. तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? तुम्ही कशा पद्धतीने करू शकता बघा. बघा मी पहिल्यांदा काय करतो? सिंपल करून दावतो. आवाज येतोय ना क्लिअर? मी असं करू शकतो का? 81 गुणाकारामध्ये 10चा घातांक. मला सांगा किती शून्य? 81 वर 3. 1 2 3. 10चा घातांक येणार 3. 10चा घन येणार. क्लिअर का? तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. हे क्लिअर झालं? मला वाटलं की नाहीये, पेपर काढणाऱ्याला वाटलं की यार नाहीये हा विद्यार्थी. लक्षात ठेवा, हे सहज करू शकतो 10च्या घातांकामध्ये मांडणी. तो काय करू शकेल माहिती का? दुसऱ्या पद्धतीने देईल. कसा देईल माहिती का? हा 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग. तो असं करू शकतो 9चा वर्ग गुणाकारामध्ये 10चा घातांक 3. 10चा घातांक 3. तो अशा पद्धतीने पण मांडणी करून देईल. काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो तो. क्लिअर होतंय ना? तो असं पण करू शकतो की रे? मला सांगा, तो असं करू शकतो का? मला सांगा, तो असं करू शकतो का? 3चा चौथा घात करू शकतो का? मला सांगा. तो 3चा चौथा घात तो करू शकतो का? म्हणजे मी जर 3 4 वेळा घेतलं, बघा मी काय केलं? 4 वेळा घेतलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. मी जर 3 4 वेळा घेतलं तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आलं का बरोबर? 81 तुमचं. म्हणजे तो पेपर काढणारा काय करू शकतो माहिती का? 3चा घातांक 4 गुणाकारामध्ये 10चा तिसरा घात म्हणजे घन करू शकतो. म्हणजे ह्या 81,000ला तुम्ही 81 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 करू शकता. म्हणजे घातांकामध्ये मांडू शकता असं. पुन्हा तो 10च्या घातांकामध्ये असं पण मांडून देईल 9चा वर्ग गुणाकार 10चा घातांक 3. 9चा वर्ग का? कारण 81 9चा वर्ग आहे ना, तो करू शकतो. काही प्रॉब्लेम आहे.
किंवा तो असं पण करू शकतो 81 हा 3चा चौथा घात आहे. 81 हा कितीचा 3चा चौथा घात आहे. याचा अर्थ तो असं पण करू शकतो की 3चा चौथा घात गुणाकार 10चा घन करू शकतो. आता 10चा घन का, तर 81 वरती किती शून्य आले तुमचे 3 शून्य. 3 शून्य आले तेवढे 10 वरती लक्षात ठेवा घात लिहून टाकायचं. क्लिअर का रे बाबा. तो अशा पद्धतीनं सुद्धा लक्षात ठेवा 10च्या घातांकामध्ये तुम्हाला मांडणी करून देईल. समजा तो असा पण देईल, लक्षात ठेवा बघा आता कशा पद्धतीने तो डेसिमल मध्ये घेऊन जाऊ शकतो तुम्हाला. कसं बघा, त्याला असं वाटलं की यार 8.1 गुणाकारामध्ये 10चा घातांक तो किती करू शकेल. मी मग सांगितलंय आपली मूळ व्हॅल्यू तुमची हे आहे. आपली लक्षात ठेवा 81,000चं 10च्या घातांकाची मूळ व्हॅल्यू हे लक्षात ठेवा ही सगळीच आहे, बरोबर. हे सगळंच 81 गुणाकार 10चा घातांक 3 आहे. मला वाटलं की यार दशांश चिन्ह उजवीकडे शिवटे, चला डावीकडे एक सरकूया. जर मी डावीकडे एक घर सरकवलं तर मला सांगा माझा घातांक मूळ घातांकामध्ये 1 न वाढला पाहिजे. माझा मूळ घातांकामध्ये 10चा घातांक किती आहे 3 आहे. 1 वाढला पाहिजे. लक्षात ठेवा किती झाला पाहिजे माझा 4 झाला पाहिजे. का रे बाबा 4 झाला पाहिजे, कारण माझ्या मूळ किमतीमध्ये 81,000 मध्ये फरक पडला नाही पाहिजे. माझी मूळ किंमत 81,000च राहिली पाहिजे. राहते का नाही आपण चेक करूया. मी लिहिलं 8.1 गुणाकारामध्ये 10चा घातांक 4 म्हणजे 1 वरती 4 शून्य. 1 वरती किती शून्य 4 शून्य. मग मला सांगा हा दशांश चिन्ह 1 शून्य कॅन्सल झाला तर 81 वरती किती शून्य आले 1 2 3 1 2 3. माझ्या मूळ किमतीमध्ये काही फरक पडला नाही. माझ्या मूळ किमतीमध्ये काही फरक पडला नाही. याचा अर्थ तुम्ही 8.1 गुणाकारामध्ये 10चा घातांक 4 लिहू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. मग हे कसं तयार करायचं माहिती आहे का, जेवढी दशांश चिन्ह लक्षात ठेवा तुम्ही डावीकडे सरकाल तेवढं मूळ घातांकामध्ये त्याची एवढी वाढ करायची. मूळ घातांक 3 आहे ना, मग मला सांगा एक दशांश चिन्ह डावीकडे सरकवलं घातांक 1 न वाढवणार किती होणार 4 होणार. समजा मी असं लिहिलं 0.81 म्हणजे आता दशांश चिन्ह किती सरकवली मी 2 सरकवली डावीकडे. ते हिथंच 1 सरकवलं होतं तो 1 घात वाढला. आता 2 सरकवली याचा अर्थ 10च्या डोक्यावरती किती येणार तुमचं 2 न वाढवा ना घात तुमचा 3 होता ऑलरेडी. 2 दशांश चिन्ह सरकवली याचा अर्थ किती झाले तुमचे 5. किती झाले तुमचे 5. म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती का, जेवढी तुम्ही दशांश चिन्ह डावीकडे सरकवाल तेवढे मूळ घातवरती लक्षात ठेवा तेवढे घात काय करायचे वाढवायचे. 2 दशांश चिन्ह सरकवली तर मूळ घातवरती 2 घात वाढवायचा. 3 आणि 2 किती झालं तुमचा 5. समजा मी असं लिहिलं 0. काय लिहिलं माहिती का 0.81 लिहिलं. मग 0.081 लिहिलं याचा अर्थ मी लक्षात ठेवा किती दशांश चिन्ह डावीकडे सरकवली 3 दशांश चिन्ह डावीकडे सरकवली. याचा अर्थ मला सांगा 10चा घात किती बनणार 3च बनणार का नाही ना. ऑलरेडी 10चा 3 आहे लक्षात ठेवा, पण 3 दशांश चिन्ह डावीकडे सरकवल्यामुळं माझे 3 लक्षात ठेवा घात अजून वाढणार. म्हणजे हे 3 आणि हे 3 किती झाले 6. 10चा घातांक किती येणार 6 येणार. बघा आता माझ्या मूळ किमतीमध्ये 81,000 मध्ये फरक पडतो का नाही चेक करूया. मी लिहिलं 0.081 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती आहे रे 6. म्हणजे याचा अर्थ 1 वरती 6 शून्य 1 2 3 4 5 आणि 6 शून्य. मला सांगा इथले 3 दशांश चिन्ह इथले 3 शून्य कॅन्सल झाले का कॅन्सल तुमचे. मग मला सांगा 81 वरती काय राहिलं 1 2 3 3 शून्य राहिले. आले का 81,000 व्हॅल्यू बरोबर माझी. म्हणजे याचा अर्थ मी ह्या 81,000ला 0.081 गुणाकार 10चा घातांक 6 जरी मांडलं तरी माझी व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाहीये. याचा अर्थ तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा त्याला 10च्या 81,000ला ह्या पद्धतीमध्ये सुद्धा 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकता. क्लिअर का रे बाबा. क्लिअर का. असं पुढे तुम्ही वाढवू शकता, आता काहीच प्रॉब्लेम नाही. अजून जेवढे दशांश चिन्ह सरकवा तेवढे घात वाढवा तुमचे. मी असं लिहिलं 0.0081 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती येणार मी किती वाढवले दशांश चिन्ह डावीकडे 1 2 3 4. माझे मूळ घात किती होता 3. 3 मध्ये 4 केले किती आलं तुमचं 7. 10चा घातांक किती बनणार तुमचा 7 बनणार. तुम्ही अशाच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करू शकता. चलो क्लिअर का रे बाबा. चला समजतंय का. क्लिअर होतंय का रे बाबा. चलो सांगा पुढे जायला बरं मला. चला समजतंय ना. जाऊया पुढच्या ह्याच्याकडे नवीन पेज घेतो मग तुमच्या लक्षात येईल. का इथंच घेऊ साईडला इथंच साईडला घेतो. आता बघा ऋण घातांक बघायचं आपल्याला. आता ऋण घातांक बघायचं आपल्याला. ऋण घातांक
कळतं ना मी काय सांगतो ते? समजते का? पहिले पण लेक्चर लक्षात पहिल्या स्टार्टिंग पासून बघत चला, कळेल मग. आता ऋण घातांक बनवायचं. मी ती मगाची संख्या घेतो. मगाची संख्या घेतो तुमची. कुठली घेतो माहिती का? 64,000 घेतो त्यालाच घेतो बघा. मी समजा त्याला असं लिहिलं 0. दुसरा पेन घेतो मी, तुमच्या लक्षात येईल. 0.0064 लिहिलं बघा. 0.0064 आहे. आता दशांश अपूर्णांक आहे तुमचा. मग दशांश अपूर्णांकाचं 10च्या घातांकामध्ये मांडणी कशा पद्धतीनं करायची? त्या लक्ष द्या फळ्याकडे. मला सांगा, मी असं लिहू शकतो का? 64 गुणाकारामध्ये 10चा घातांक. 64 गुणाकारात 10 का लिहायचं? कारण त्याला 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे आपल्याला. 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे. मी असं करू शकतो का रे? ऋण घातांक देताना लक्षात जेवढी दशांश चिन्ह असतात, जेवढी दशांश चिन्ह असतात लक्षात, तेवढा ऋण घातांक असतो. मी काय म्हणतोय? जेवढी लक्षात ठेवा दशांश चिन्ह असतात तेवढा ऋण घातांक असतो. किती दशांश चिन्ह आहेत रे तुमची? 1, 2, 3 आणि 4. किती आहेत तुमची? 4 आहेत. 4. याचा अर्थ 10चा घातांक ऋण 4 बनणार. 10चा घातांक किती बनणार? -4 बनणार तुमचा. म्हणजेच लक्षात ठेवायचं, धन घातांक बनवताना त्या संख्येवरती किती शून्य आले तेवढे धन घातांक बनवायचे. ऋण घातांक बनवताना लक्षात ठेवा, किती दशांश चिन्ह आलेत, किती दशांश स्थळी आलेत लक्षात ठेवा. त्या संख्येमध्ये जेवढी दशांश स्थळी तेवढा ऋण घात. जेवढी दशांश स्थळी लक्षात ठेवा तेवढा ऋण घात असणार तुमचा. क्लिअर का रे बाबा? मग मला सांगा, मी असं मांडू शकतो का ह्याला? मी असं मांडू शकतो का की यार 64 मी कसं लिहू शकतो? 8चा वर्ग. 8चा वर्ग लिहू शकतो. गुणाकारामध्ये 10चा घातांक किती? -4. -4 का? कारण 4 दशांश स्थळे आहेत तुमची. मी त्याला असं पण मांडू शकतो. मी असं मांडू शकतो का रे? 4चा घन. मी 4चा घन मांडू शकतो का? हो मांडू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? मी 4चा घन मांडू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. मग 4चा घन गुणाकारामध्ये 10चा घातांक -4. -4 कधी घातांक लिहायचा? जेवढी दशांश स्थळे असतील तेवढी लक्षात ठेवायचं, ऋण घातांक बनवायचं. मी असं लिहू शकतो का रे? 2चा घातांक 6 गुणाकारामध्ये 10चा 4था घात. लिहू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? मग तयार केलं ना 64 आपण. केलं का बघा 64चं? कुठे गेलं रे 64चं? 64ला तुम्ही 8चा वर्ग पण लिहू शकता. 64ला 4चा घन पण लिहू शकता. 64ला 2चा घातांक 6 पण लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर का रे? काही प्रॉब्लेम नाहीये. मग सेम तेच केलं ना मी इथं. येऊ द्या ना दशांश स्थळामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. मी 64ला 8चा वर्ग पण लिहू शकता. दशांश स्थळे आले म्हणजे काही संख्या आहे अशी लिहायची. फक्त लक्षात ठेवा, घातांक देताना ऋणामध्ये द्यायचा. घातांक देताना तो कशामध्ये द्यायचा? ऋणामध्ये द्यायचा. फक्त लक्षात ठेवा. क्लिअर का रे बाबा? तुम्ही 0.0064ला अशा पद्धतीनं तुम्ही 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकता. क्लिअर का रे बाबा? समजा मला वाटलं की नाही 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 मला असं नाही करायचं, हे मी वेगळ्या पद्धतीनं 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकतो का? हो करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही आहे. करू शकता बाळाओ तुम्ही. कशा पद्धतीनं बघा. मला असं वाटलं की यार चला, मी एक दशांश चिन्ह कमी करतो. मी हितलं दशांश चिन्ह हित आणतो. म्हणलं मी काय 0.064 गुणाकारामध्ये 10चा घातांक मी किती करू रे? मला सांगा. मी 10चा घातांक आता किती करू? मला सांगा. मग मी वाढवायचो. मी जेवढी डावीकडे दशांश स्थळे लक्षात ठेवा घ्यायचो, कारण ते लक्षात ठेवा मूळ पूर्ण संख्या होती ती. तिथं पूर्ण संख्या होती. तिथं दशांश स्थळ नव्हतं. आता इथं दशांश स्थळ आहे. दशांश स्थळाचा लक्षात ठेवा. घातांक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा पण तुमच्या मूळ किमतीमध्ये बदल झाला नाही पाहिजे. मी काय करू शकतो? इथं 10चा घातांक किती घेऊ? मला सांगा. मी 10चा घातांक किती घेऊ? मी वाढवू का कमी करू? मी वाढवू का कमी करू? मी समजा वाढवला. पहिला मूळ किती होता? 4 होता. मूळ 4 होता. जर मी -5 केलं लक्षात ठेवा, तर मला सांगा आपलं वजा घात आहे, याचा अर्थ दशांश स्थळे लक्षात ठेवा सरकवायचे असतात डावीकडे. कारण ऋण घात कधी बनतो? जेवढी दशांश स्थळे तेवढा ऋण घात असतो. जेवढी लक्षात ठेवायचं तुमची दशांश स्थळे तेवढा ऋण घात असतो. बरोबर का रे? मग मला सांगा, माझ्याकडे 4 दशांश स्थळे होते. मग मी 10चा घातांक -4 केला. आता माझ्याकडे किती? 3च आहेत. म्हणजे 1 न काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे ना. 1 न कमी झाला पाहिजे, कारण तुमच्या मूळ किमतीमध्ये फरक पडला नाही पाहिजे. याचा अर्थ वाढवून चालणार नाही राजा. तुला काय करावं लागेल? 10चा घातांक -3 करावा लागेल. 10चा घातांक 3च का रे?
10चा घातांक किती करावा लागेल तुमचा? 3च का काही एक करावं लागेल बघा, एकदा चेक करा एकच मिनिट. फरक पडला नाही पाहिजे, लक्षात ठेवा फक्त. किती घेतलं तर मी 0.064 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती करू मला सांगा? वाढवू का कमी करू? ही तर 3 आहेत ऑलरेडी, मला एकच द्यावं लागणार. 10चा घातांक वजा 1 केला मी. 10चा घातांक किती केला मी? वजा 1 केला. का वजा 1 केला रे मला सांगा? आता 1 3 आहेत ना, ऑलरेडी 1 केलं की डावीकडे एक सरकेल तुमचा. 4 झाले बरोबर तुमचे. मी असं करू शकतो, मी समजा असं लिहिलं 0.64 लिहिलं गुणाकारामध्ये 10चा घातांक मी किती करू रे मला सांगा? कारण ऑलरेडी लक्षात ठेवा, इथं मी काय केलं, इथं 4 होते म्हणून 10चा घातांक मी 4 लिहिला, बरोबर का? ऑलरेडी माझे 3 आहेत. मूळ किंमत होण्यासाठी हे जी लक्षात ठेवा, मला काय करावं लागेल? फक्त एक दशांश चिन्ह घ्यावं लागेल. मग एक डावीकडे सरकवलं, झाले का बरोबर तुमचे 4? बरोबर 4 झाले. चला आता मला सांगा इथं किती माझे 0.64. मग 10चा घातांक मी किती करू? इथं 2 करणार मी. 10चा घातांक किती करणार मी? 2 करणार. का रे बाबा? कारण मी 10चा घातांक जर 2 केला तर 2 दशांश मी डावीकडे सरकवेल, कारण ऑलरेडी 2 आहेत. 2 डावीकडे सरकली, बरोबर किती झाली? 4. कारण माझी मूळ किती आहेत? 4 आहेत. माझी मूळ दशांशळे जी आहे ती मूळ दशांशळे किती आहेत माझी? 4 आहेत राजा, 4. समजतंय ना काय करायचं ते? तर खूप महत्वाचं लक्षात ठेवा 10च्या घातांकामध्ये मांडणं. कारण तुम्ही स्थानिक किंमत शिकत असाल तर स्थानिक किंमत मध्ये लक्षात 10च्या घातांकामध्ये तुमचे पर्याय असतात, आणि घातांक शिकत असाल तिथं पण तुम्हाला 10च्या घातांकामध्येच लक्षात ठेवा ऑप्शन असतात. मग दशांशळ्याविषयी काय लक्षात ठेवायचं मध्ये एकदा साधं सिंपल सांगतो. त्यांनी कसं पण करू द्या. किती दशांशळे आहेत बघाचे मूळ ह्याच्यामध्ये? मूळ ह्याच्यामध्ये 4 आहेत. समजा त्यांना असं करून दिली 0.64 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 केला तर ते चुकीचं होणार. का माहिती का? 4 असताना इथं ऑलरेडी 2 आहेत ना, मग इथं पण 2च करायला पाहिजे ना तुम्ही. 3 करून कशी चालणार? 3 आणि 2 5 झाले ना तुमची. ऑलरेडी मूळ किती आहेत आपले? 4च आहेत ना. मग किमतीमध्ये फरक नाही पडला पाहिजे तुमच्या, मूळ किमतीमध्ये फरक नाही पडला पाहिजे. त्यामुळे 0.64 गुणाकार 10चा घातांक किती करू शकता तुम्ही? 2 करू शकता. क्लिअर करे बाबा. समजा मी असं केलं, मी असं लिहू शकतो का? 6.4 6.4 गुणाकार मी आता 10चा घातांक किती करू सांगा? मी 10चा घातांक मी तिकट करू. माझे ऑलरेडी 4 दशांशळे आहेत, इथं ऑलरेडी मी एकच दिलंय, मला अजून किती द्यायचे? 3 द्यायचे. याचा अर्थ मला इथं करू शकतो मी 10चा घातांक वजा 3. 10चा घातांक वजा 3 याचा अर्थ लक्षात ठेवायचं, जेवढी दशांशळामध्ये लक्षात ठेवा, जेवढी दशांशळ तुम्ही कमी 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 करत याल लक्षात ठेवायचं, तेवढे लक्षात ठेवायचं तुमची संख्या पण काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. म्हणजे इथं ऋण मध्ये वाढली पाहिजे. म्हणजे वाढायचं बिडायचं सोडून द्या. किती मुळ आहेत? 4. इथे किती आहेत? 3. म्हणजे किती कमी पडते आपल्या 4 होण्यासाठी? 10च्या डोक्यावर लिहायचं वजा 1. बस. मला सांगा इथे किती आहे तुमची? दशांशळे 2 आहेत, बरोबर आहे का? आपल्याला किती करायचे? 4. कारण मूळ 4 आहेत ना, मग इथं 2 आहेत, अजून 2 करायचे तुम्हाला लक्षात ठेवा. मग काय करा? 10चा घातांक वजा 2 करून टाकायचं. काय प्रॉब्लेम आहे? झाले का? इथले 2 आणि इथले 2 4 झाले बरोबर तुमचे. -2 याचा अर्थ 2 दशांशळे असतात लक्षात ठेवा. मायनस याचा अर्थ दशांशळे. मला सांगा 6.4 आहे, मला माझे मूळ किती आहेत? 4 दशांशळे आहेत. इथं किती आहेत? एकच आहे. म्हणजे मला अजून कितीची गरज आहे? 3ची गरज आहे. म्हणून 10च्या डोक्यावर किती लिहायचं? वजा 3 लिहायचं. संपला विषय. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा इथं? क्लिअर का रे बाबा? जाऊया का पुढं? इथपर्यंत क्लिअर का? अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुमचं अजून समजून जाईल. चला उदाहरण अजून घेतो म्हणजे तुमचं ऋण घातांक क्लिअर होऊन जाईल. मी समजा असं लिहिलं 0.0081, मी लिहिलं 0.0081. आता ह्याला 10च्या घातांकामध्ये पहिल्यांदा कशा पद्धतीने मांडू शकता तुम्ही बघा. मी असं लिहू शकतो 81 गुणाकारामध्ये 10चा घातांक. आता ऋण बरं का, ऋण घातांक द्यायचा असतो दशांशळे असले की. किती दशांशळे? 1 2 3 4. जेवढी दशांशळे तेवढा ऋण घात, जेवढी दशांशळे तेवढा ऋण घात. किती दशांशळे? 4. 10चा घातांक वजा 4. मला सांगा मी अशा पद्धतीने मांडू शकतो का अजून त्याला? हे मूळ झालं तुमचं, तुम्ही अशा पद्धतीने मांडू शकता सिंपल भाषेमध्ये. पण याला वेगळ्या पद्धतीने पण मांडू शकतो. कसं माहिती का? आवाज येतोय ना रे? मी वेगळ्या पद्धतीने पण मांडू शकतो. कसं? हा 9चा वर्ग आहे, 9चा वर्ग गुणाकारामध्ये मी 10चा घातांक वजा 4 करू शकतो का? हो करू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? करू शकतो. लक्षात ठेवा इथं मी असं मांडलं तरी चालेल, असं मांडलं चालेल. मला नाही असं मांडायचं. चला मला वाटलं की मी असं मांडू शकतो का? 3चा घातांक 4, 3चा घातांक 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक वजा 4. मला वाटलं नाही 81 लिहायचं, मला लिहायचं 3चा घातांक 4. करू शकतो का? हो करू शकतो. काय प्रॉब्लेम आहे?
3 जर तुम्ही 4 वेळा घेतलं, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, आलं का तुमचं बरोबर? म्हणजे 81 ला तुम्ही 9चा वर्ग पण लिहू शकता आणि 3चा चौथा घात पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही ह्या 0.0081 ला 3 पद्धतीमध्ये तुम्ही 10च्या घातांकामध्ये लिहू शकता. क्लिअर का? अजून एक उदाहरण घेतलंय 0.0064 कळाले नसेल तर 0.081 समजून घ्या, कारण खूप महत्वाचं लक्ष ठेवा, आपल्याला 10च्या घातांकामध्ये मांडणी करता आली पाहिजे. क्लिअर का रे? मला वाटलं की नाही मला असं नाही मांडायचं, मी वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो का? मांडू शकतो. बघा आता कसं. हिथं किती दशांश आहे तुमची? 0.0081. मी कमी करत आलो. मला वाटलं की नाही असं लिहायचं, मला 0.081 लिहायचं आहे. मी एक दशांश कमी केलं, एक दशांश कमी केलं. आता मला सांगा ह्याला 10च्या घातांकामध्ये लिहायचं. मी कसं लिहू शकतो? 10चा घातांक. ऑलरेडी माझ्याकडे ती 4 दशांश आहेत. किती आहेत माझी? ऑलरेडी 4 आहेत. मेन 4 आहेत, लक्षात ठेवा. मग मला सांगा, हिथं मी दिले 3, मला कमी किती पडतं? 1. याचा अर्थ 10च्या डोक्यावर लिहायचं 1. 10च्या डोक्यावर लिहायचं 1. बस झाले का 4? तुमचे हे 3 वजा 1 म्हणजे तुमचं तो एक वजा 1 याचा अर्थ 1 दशांश, लक्षात ठेवायचं. असे झाले 4. मला वाटलं की वेगळ्या पद्धतीने मांडणी करता येते का अजून? मी असं लिहिलं, समजा 0.81 गुणाकारामध्ये मी 10चा घातांक किती करू? मी जर लक्षात 1 दशांश जर कमी करत आलो तर मला सांगा, हिथं माझी 4 होती, 4ची मी इथं 2च लिहिली, बरोबर का? मला किती झाली पाहिजेत? माझी 4 झाली पाहिजेत. तिथं माझ्या व्हॅल्यू मध्ये 0.0081च्या किमतीमध्ये फरक पडला नाही पाहिजे. मग मला सांगा, ऑलरेडी माझे 4 इथं 2 आहेत, मग मला कितीची गरज आहे? 2ची. 10च्या डोक्यावर लिहिणार वजा 2. 10च्या डोक्यावर लिहिणार वजा 2. क्लिअर का? झाले का? बघा तुमचे ऑलरेडीच लक्षात, इथले 2 आणि इथले 2 झाले तुमचे 4. डावीकडे सरकवू शकता आणि येणार तुमचं 0.081. चला, मला वाटलं की नाही ह्या पद्धतीमध्ये मांडायचं नाही, ह्या पण पद्धतीमध्ये मांडायचं नाही. मी असं लिहू शकतो का? 8.1 गुणाकारामध्ये 10चा घातांक मी किती करू? कारण ऑलरेडी माझे लक्षात ठेवा 4 दशांश आहेत. मी ऑलरेडी इथंच फक्त 1 दिलाय, माझ्याकडे कमी किती पडतात? 3. याचा अर्थ 10च्या डोक्यावर लिहायचं वजा 3. 10च्या डोक्यावर लिहायचं वजा 3. क्लिअर खरे बाबा? तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्ही 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकता. ही मांडणी करू शकता, ही मांडणी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला जाऊया का पुढं? जाऊया का पुढं? अजून एक उदाहरण घेऊया. हे क्लिअर झालं तुमचं. पुढं चला. 123.456 ह्या संख्येला तुम्हाला 10च्या घातांकामध्ये लिहायचं आहे. या संख्येला तुम्हाला 10च्या घातांकामध्ये लिहायचं. तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता बघा. आता इथं दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या डावीकडं, दशांश चिन्हाच्या डावीकडल्या संख्येचं कसं 10च्या घातांकामध्ये लिहायचं आणि दशांश चिन्हाच्या लक्षात उजवीकडल्या संख्येचं 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीने तुम्ही मांडणी करायची. किती आकडा मोठा येऊ द्या, किती संख्या मोठी होऊ द्या, त्यांनी संख्या अशी जरी दिली ना, 1 2 3 4 5 6 7 दशांश चिन्ह 4 5 6 7 8 9 कितीही देऊ द्या, लक्षात ठेवा तुम्हाला 10च्या घातांकामध्ये लिहिता आलं पाहिजे, परंतु त्याच्या अगोदर त्याला त्या संख्येची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मागचं प्रकरण बघून घ्या, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पूर्ण प्रकरण शिकवलंय, त्याच्यावरती टीईटीला प्रश्न आलेले आहेत. चला, आणि जे टीईटीला येतात तेच शिकवतो, बाकी काही शिकवतच नाही, लक्षात ठेवा. चला, मला आता दशांश चिन्हाच्या डावीकडे जी संख्या आहे त्याचं काय करायचं? 10च्या घातांकामध्ये लिहायचं. मला आता 1 ला लिहायचं 10च्या घातांकामध्ये. मी कसं लिहिणार? अगोदर 1 ची मी स्थानिक किंमत काढणार. 1 ची स्थानिक किंमत काढणार. 1 ची स्थानिक किंमत कशी काढतो? कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना काय करायचं? त्या अंकाच्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे त्या अंकावर. 1 च्या पुढे किती शून्य आहेत? 2. 1 आणि 2. 1 वरती 2 शून्य लिहा. 1 ची स्थानिक किंमत आली 100. 1 ची स्थानिक किंमत किती आली? 100. मग मला सांगा, 1 ची स्थानिक किंमत आली 100. ओके, अगोदर 2 ची स्थानिक किंमत काढून घ्या. 2 ची स्थानिक किंमत काढायची आहे. 2 च्या पुढे किती अंक आहे? तो एकच अंक आहे. 1 शून्य लिहून द्या. 1 शून्य लिहिला, 20 आली. किती आली? 20. चला, 3 ची स्थानिक किंमत काढायची आहे. 3 ची स्थानिक किंमत किती आली? 3च आली.
3 ची स्थानिक किंमत किती आली? 3च आली राजा. म्हणजे स्थानिक किंमत कुठेही मोठे अंक येऊ द्या, लक्षात ठेवा त्या अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे शून्य द्यायचे त्या अंकावरती. बस तुम्हाला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळून जाईल. समजतंय ना रे? समजतंय ना? मग मला सांगा, मला ह्या 10च्या घातांकामध्ये लिहायचं आहे. आता ह्याला मला 10च्या घातांकामध्ये लिहायचं आहे. मी कशा पद्धतीने लिहिणार बघा. मी कसं लिहिणार? 1 गुणाकारामध्ये 10चा घातांक. किती शून्य आहेत? 1 आणि 2. 10च्या डोक्यावर लिहिणार 2. प्लस मध्ये बरं का, इथं लक्षात ठेवायचं. दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्येचं लक्षात ठेवा, घातांक हा धन असतो. घातांक हा धन असतो आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येचा घातांक हा ऋण असतो. लक्षात, कारण का ते डेसिमल मध्ये वाचतो ना त्याला. डेसिमल मध्ये जर तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये जर वाचत असाल तर त्याचा घात ऋण असतो, लक्षात ठेवायचं. चला, मला 20 लक्षात ठेवा 10च्या घातांकामध्ये लिहायचं. मी कसं लिहू शकतो? 2 गुणाकारामध्ये 10 मध्ये लिहायचं म्हणून 10 लिहायचं. किती शून्य? 1 शून्य. 10च्या डोक्यावर आला 1 शून्य. क्लिअर का रे बाबा? चला, मला 3 ला 10च्या घातांकामध्ये लिहायचं. मी कसं लिहू शकतो? 3 गुणाकारामध्ये 10चा घातांक 0. 10चा घातांक किती? 0. शून्यतर परिमेय संख्येचा घात जर लक्षात ठेवा 0 असेल तर त्याचं उत्तर असतं 1. आणि 3 गुणाकारामध्ये 1 केलं, उत्तर आलं तुमचं 3. आलं का 3 तुमचं उत्तर? त्यामुळे जरा जास्त गोल केलं का रे मी? एकच मिनिट. 0 आणि त्याच्या डोक्यावर लिहितो 0. ओके, चला चला, क्लिअर करे बाबा. अशा पद्धतीने तुम्ही दशांश चिन्हाच्या डावीकडल्या संख्येचं 10च्या घातांकामध्ये मांडणी करू शकता. आता या दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकाची तुम्ही कशा पद्धतीने मांडणी करू शकता? मला सांगा, त्या 4 ची स्थानिक किंमत काढायची. 4 ची स्थानिक किंमत कशी काढतो आपण? तर त्याची लिहायची असते 0.4. 0. किती? 4. का रे बाबा? या 123च्या जागी आता लिहायचं असतं 0. 123च्या जागी लिहायचं असतं 0 आणि दशांश चिन्हाने 4 आहे. ओके, मला आता 5 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 5 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी 123च्या जागी लिहिणार 0, दशांश चिन्ह देणार, 5च्या अगोदर एक अंक आहे म्हणून 1 शून्य देणार आणि लिहिणार 5. 5 ची स्थानिक किंमत काढताना 5च्या अगोदर किती अंक? एक अंक आहे, मग त्या जागी लिहायचा 0. जेवढे लक्षात ठेवा आहेत 5च्या अगोदर संख्या तेवढे 0 लिहून टाकायचे. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत आली 0.05. आता मला 6 ची स्थानिक किंमत काढायची. मी कशी काढू शकतो? 123च्या जागी लिहिला 0, दशांश चिन्ह दिला, 6च्या अगोदर किती अंक आहेत? 1 आणि 2, म्हणजे 2 शून्य लिहा आणि नंतर 6 लिहा. 6 ची स्थानिक किंमत आली 0.006. चला, क्लिअर का? बस आता तुम्हाला काय करायचं? ह्याला 10च्या घातांकामध्ये काय करायचंय? मांडायचं आहे. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येचं 10च्या घातांकामध्ये मांडताना घात हा ऋण करायचा. घात हा काय असला पाहिजे? ऋण असला पाहिजे तुमचा. या ह्याला कसं मांडू शकतो? 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक काय करू शकतो आपण इकडं? -1. वजा किती? 1 येणार. 1 दशांश चिन्ह आहे, 1 लक्षात ठेवा तुमचा घात बनणार. चला, इथं कसं मांडू शकता? 5 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती? दशांश चिन्ह 2, दशांश चिन्ह 10चा घात बनणार -2 तुमचा. जेवढी दशांश चिन्ह तेवढा घात, लक्षात ठेवा. जेवढी दशांश चिन्ह तेवढा घात. चला, 6 ची लिहायचं आपल्या 10च्या घातांकामध्ये. 6 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती रे बाबा तुमचे? 1, 2, 3 दशांश चिन्ह 10च्या डोक्यावर वजा 3. 10च्या डोक्यावर वजा 3. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकाचं 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीने मांडू शकता, किंवा डावीकडल्या लक्षात अंकाचं 10च्या घातांकाच्या संख्येचं 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीने मांडू शकता हे आपण बघितलेलं आहे. क्लिअर का रे बाबा? समजलं का? आजचा भाग क्लिअर का? चला, एकदा कमेंट करा. राहिलेला भाग आपण काय करूया? समजलं का? समजलं का? चला, क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? ह्याची PDF मी अटॅच करतो, तुम्ही ती बघून घ्या व्यवस्थित. कळालं का नाही? काय कमेंट करा. समजलं का नाही ते? समजलं ना? समजत नसेल तर सांगत चला, मी पुन्हा रिपीट करेल. काही प्रॉब्लेम नाही, पुन्हा मी रिपीट करेल. कळतंय ना? ठीक
ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चर पाहूया. धन्यवाद.